श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. सकाळ सकाळी पहिलं काम म्हणजे ते देवपूजा. तर हे देवपूजा वगैरे आटपून घेतात. त्यानंतर देवाची आरती, देवांना फुलं वगैरे वाहणं, हे सगळी कामं माझ्याकडे येतात. ज्या दिवशी देवाची पूजा वगैरे नाही करत त्या दिवशी घरामध्ये प्रसन्न वाटतच नाही. जेव्हा फुलांचा आणि धुपाचा घरामध्ये वास दरवळतो तेव्हा एक मस्त फ्रेशनेस घरात येतो. तर दुसरीकडे माझं सकाळचं मॉर्निंगचा चहा झाल्याशिवाय माझी मॉर्निंग होत नाही. कितीही चहा नाही म्हटलं तरी सकाळी थंडीमुळे घ्यावाच लागतो. ते इकडं आजच्या टिफिनसाठी आज बेसन चिल्ला केलेला आहे, जे की आपण बेसन पोळी म्हणतो. आज आपल्या अंगणातल्या झाडांची काय अवस्था झालेली आहे पाहू शकता. इकडं मस्त असं ड्रॅगन फ्रूट खूप छान मोठं झालेलं आहे. त्याचबरोबर डाळिंबाचे जेवढे डाळिंब येतात मुलं एकही ठेवत नाही, त्यामुळे एकही डाळिंब अजून आपल्या झाडाला मोठं झालेलं नाही आहे. दुसरीकडे उन्हामुळे स्नेक प्लांट आणि लकी बांबूचं थोडंसं सुकलेलं आहे. ब्रह्मकमळ एकदम छान असं फुटलेलं आहे. त्याचबरोबर ती जास्वंदाची जी 2 झाडं होती ना, ती एकदम सुकून गेली होती. त्याच्याकडून काही आशा राहिलेली नव्हती. त्या झाडांना खूप सुंदर अशी फुलं येतात. ते आता एका कुंडीमध्ये 4-5 अशी प्लांट लावलेले आहेत. ही सुंदर अशी फुलं, हा शोचा प्लांट आहे, तो पण आयुषने लावलेला आहे. त्याच्यात बरीचशी बारीक सारीक झाडं आहेत. त्यात कोथिंबीर आहे, पुदिनाही आहे, गुलाबाचं एक छोटंसं रोपही आहे. त्याचबरोबर हे एक शोचं झाड आहे. दुसरं हे खूप सुंदर असं फुल येतं आणि हे ऑफिस टाईमचं फुल आहे. आमच्या मायलेकरांना यांना जर कोणी शेती करायला दिलं ना, तर आम्ही प्रत्येक प्रकारचे भाजीपाला वगैरे लावू शकतो बरं का. सुपारीचं झाडही दुसऱ्या कुंडीत छान आलेलं आहे आणि जे अगोदरच्या कुंडीतलं होतं ते काढून टाकलेलं आहे. इकडे आहे ना, आपण जे फणसचे बिया असतात ते लावलेलं झाड एकदम छान प्रकारे उमलून आलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही प्रयोग केलेला म्हणजेच की कुंडीमध्ये आळूचे पानं लावलेले आहेत. खूप छान आलेले आहेत ते सुद्धा. नागिनीचं वेलही खूप छान मोठं झालेलं आहे आता. आणि त्याचबरोबर ती हिरव्या मिरच्या आपल्या मस्त अशा लालसूद झालेल्या आहेत. आमच्या दारामध्ये ना प्रत्येक प्रकारची भाज्या आहे, पण आम्ही ह्याच्यातलं आहे ना जास्त करून अजून त्यातलं काही उपयोगासाठी घेत नाही आहे. ही सदाफुलीची जे फुलं आहेत हे सुद्धा नवीन प्लांट आणलेलं आहे आयुषने त्याच्या मित्राच्या मम्मीकडून. त्याचबरोबर ती आयुर्वेदिक वनस्पतीमध्ये आपल्या दारामध्ये आणखी एक कोरफड आहे आणि गवती चहा, त्याचबरोबर ती ओव्याचं झाडही आहे. दुष्काळात 13वा महिना म्हणायचं त्या पद्धतीने इकडं आमचा गॅस संपलेला आहे. सकाळ सकाळी आयुषचा टिफिन तर गेला होता, पण त्याच्या पप्पांचा टिफिन जायचा होता, पण त्यांनी गॅस आणला आणि त्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक केला. आणि किचन वाट्याचा सकाळचा राहाडा पाहू शकता तुम्ही. लग्न सराई चालू आहे. डेलीमध्ये फेशियलला कस्टमर आहेत, त्याच्यामुळं नॅपकिन खराब होतात, तर धुण्यासाठी घरी आणले होते आणि मस्त असं धुवून सुकायला ठेवले होते. सगळ्यात अगोदर शॉपमध्ये आल्याच्या नंतर साफसफाई करायला घेतली, पारूचं काढून घेतलं. शॉपमध्ये आल्याच्या नंतर अगोदरचं पहिलं काम म्हणजे झाडून घेणं. भलेही बाहेरचं मला झाडून होईना, पण आतमधलं मी सगळ्यात अगोदर झाडून घेत असते आणि धूळ तेवढीच जमा होते कारण की रोडवर आहे. आजची माझी कस्टमर माझी ही क्यूटशी परी आहे. हिला तुम्ही अगोदरच्या लहानपणीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आपली लहानपणीची परी ही क्यूट डॅम्बिस परी झालेली आहे आता सध्या, आणि तिचे केस खूप वाढलेले होते, तर मग तिला बेबी हेअर कट द्यायचं होतं. आणि जसं तिला करायला लागलं आहे ना, तसं ती म्हणजे माझ्याकडेच केस कापते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती एकटी पण येऊन बसते. ती अजिबात अनकम्फर्टेबल नसते आणि मला आठवतच नाही ती केस कापताना कधी रडली आहे म्हणून. परीची मम्मी जॉबवरती होती आणि तिच्या पप्पाने तिला आणून सोडली होती, तर ती माझ्याकडं कम्फर्टेबल असते आणि माझ्याकडून छान असे केसही कापून घेते. त्याच्यामुळे तिच्या मम्मीलाही माझ्याकडं पाठवायला टेन्शन नसतं. हेअर कटिंग करताना लहान मुलींमध्ये ना क्वचितच एखादी मुलगी असेल जी केस कापायला नाही म्हणते आणि रडते माझ्याकडे. पण जेणेकरून माझ्याकडे जेवढ्या लहान मुली आलेल्या आहेत, जेवढ्या म्हणजे कळत नाही आहेत अशा मुली आलेल्या आहेत, कोणत्याही मुली माझ्याकडे केस कापताना रडत नाही आहेत. परीचा असा सुंदर असा बेबी हेअर कट केलेला आहे. कशी दिसते परी नक्की कमेंटमध्ये सांगा. परीच्या मम्मीला पाठवण्यासाठी फोटोज आणि माझ्या इंस्टाग्राम आयडीसाठी रील्स बनवले खूप छान अशा. परी आल्याच्या नंतर बाकीची सगळी कामं तशीच ठेवली आवरायची आणि मग तिचा हेअर कट करून दिला. जोवर ती होती तोपर्यंत मी तिच्यापाशी बसले. नंतर तिचे पप्पा गेल्याच्या नंतर पार्लर आवरायला घेतलं.
माझा बड्डे होऊन एक आठवडा होत आला आणि माझ्या मैत्रिणींचे गिफ्ट देणं काही संपत नाही. तर रात्रीच माझ्या मैत्रिणीच्या मुलींनी आणि मैत्रिणींनी खूप सुंदर असं गिफ्ट मला आणलं होतं. त्याचबरोबर ती एका मैत्रिणीने माझ्या पार्लरसाठी किंवा माझ्या स्वतःच्या यूजसाठी छान अशी मॅट मीची लिपस्टिक शेड दिला होता. खूप छान शेड होता हा. दुसरे हे पार्लरसाठी यूजफुल असे पाउचेस दिले होते. खूप सुंदर आहे आणि याचं फॅब्रिकही खूप मस्त आहे. अगोदरचे जे पाउचेस होते माझे ते ट्रान्सफर प्रूफ होते, पण ते ट्रान्सफर प्रूफचं काय होतं की कॉम्पॅक्ट पावडर, लिपस्टिक वगैरे किंवा काजळ वगैरे आपल्याकडून तसं जर राहून गेलं ना ते त्याला लागतं. मी तुम्हाला दाखवणार त्याची कंडिशन कशी झालेली आहे. आणि हे पाउचेस पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहेत आणि त्याचे कप्पेही किती मस्त आहेत. तर ह्याच्यामध्ये 3 पाउचेस दिलेले आहेत आणि ह्याच्यात स्टोरेजसाठी खूप स्पेस दिलेला आहे. 3 चेन दिलेले आहेत ज्या मी मेकअप एक्सेसरी छोट्या बारीक मोठ्या वस्तू आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. कलर शेड वाईज पण खूप सुंदर आहे. तर हा पहिला पाऊच होता. त्याच्यानंतरच जो सेकंड पाऊच होता तो अशा पद्धतीचा होता. सॉरी, हा सगळ्यात शेवटचा आहे. ह्याच्यामध्ये ज्वेलरी वगैरे आपण कानातले बिंदी वगैरे आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो, कॅरी करू शकतो. तर हा एकदम लास्टचा जो 3 नंबरचा आहे तो आहे पाऊच. त्यानंतर ना हा मधला आहे 2 नंबरचा. तर ह्याच्यामध्ये खूप स्पेस आहे, छान आहे. हेही आपण बाजारामध्ये वगैरे जाताना पण म्हणजे वॉलेट म्हणून पण आपण यूज करू शकतो या साईजमध्ये. तर अशा पद्धतीने हे 3 प्रकारचे पाऊच आहेत. कसे वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या व्हिडिओ थ्रू जिग्नेशा, रिद्धी, सिद्धी आणि दुर्वाला सगळ्यांना थँक्यू. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.